अर्थसंकल्पाकडून खूपच अपेक्षा आमच्या आहेत, परंतु ती फसवणूक करणाऱ्या नसल्या पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर असलेला अर्थसंकल्प आहे, त्यामुळे मतं कशी मिळवतील याचा प्रयत्न ते करतील. परंतु आतापर्यंत अनेक आश्वासनं देऊन पुरे न करण्याची पद्धत ही भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रांची कायम राहिलेली आहे. विशेषतः सर्वसामान्य माणसाकरता ते काही करतील असं अजिबात नसतं. घोषणा मात्र करतील आणि त्यापेक्षा टॅक्स मात्र वाढवून ते पुन्हा जादा काढून घेण्याचा प्रयत्न असतो. एक व्यापारी पद्धतीनं चाललेले सरकार हे आहेत. हे लोककल्याणकारी सरकार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि मला वाटतं अर्थसंकल्पातून सगळ्यांना समतोल विकासाचा सुद्धा विचार केला पाहिजे. सर्वसामान्य माणूस जो आहे महाराष्ट्रातला तो सर्व आपला आहे. राजकारण करण्याच्या जागा अनेक आहेत. आमदारांशी राजकारण करायचं त्याच्या जागा आहेत, विरोधी पक्षाच्या आमदारांशी राजकारण करण्याचं त्यासाठी जागा वेगळ्या आहे. परंतु अनुदान जे असतं, यापूर्वी कधीही मी आता 40 वर्ष या सभागृहात आहे, कधीही अशी तक्रार सभागृहात झाली नाही की याच्यामध्ये फरक केला जातो आमदारांच्या निधी वाटपात. तो दुर्दैवानं अलीकडच्या कालखंडात दिसतं आहे आणि अत्यंत दुर्दैवी अर्थसंकल्पात तसं दिसू नये ही अपेक्षा आमची आहे. बाळासाहेब थोरातजी, दुधाला अनुदान देण्याच्या संदर्भात सरकार संपूर्ण योजना करते, परंतु दुसरीकडे दूध भुकटी केंद्र सरकारकडनं आयात केली जाणार आहे. जवळपास तब्बल 15,000 टन दूध भुकटी आता आयात केली जाते. शेतकऱ्यांवर अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. 15,000 टन दूध भुकटी आयात करण्याचा अर्थ दूध धंदा संपून टाकणं असं त्याचा अर्थ होणार आहे. हा दूध उत्पादक जो असतो, शेतकरी जो असतो, हा किती कष्टानं दुधाची निर्मिती करतो. त्याला 24 तास काम करावं लागतं, त्यावेळेस दूध निर्माण होतं. 1 लिटर दूध करता किती त्रास असतो हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये. आणि त्याची किंमत मात्र त्याला पुरेशी मिळत नाही. तो तोट्यात जातो. अत्यंत अडचणीतून सगळा संसार त्याला चालवावा लागतो. अशा वेळेस दुधाचे बाजार वाढण्याकरता जी पावडर आपल्याकडे असेल, दूध भुकटी असेल, ती निर्यातीकरता अनुदान देणं आवश्यक होतं. तशी अपेक्षा आमची होती. दुर्दैवानं ते घडत असताना दिसत नाही. उलट त्यांनी 15,000 टन जर दूध भुकटी आयात केली तर पूर्णपणे दूध उत्पादकाचं कंबरडं मोडलं जाणार आहे. राज्याचं दरडोई उत्पन्न देखील घटलेलं आहे. आता आपण 6व्या क्रमांकावरती आहोत, जो 5व्या-4थ्या क्रमांकावरती. नाही, खरं आहे की एकंदर आपण जर पाहिलं तर राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत ज्या पद्धतीनं निर्णय घेतले जात आहेत ते कुठंतरी दुसरीकडे पाहून घेतले जात आहेत, केंद्राकडे पाहून घेतले जात आहे. शेजारच्या राज्यांना मदत करणारे असे निर्णय घेतले जात आहेत. आताचं जे सरकार आहे मोडतोड सरकार आहे. हे सरकार एक संध नाही, एका विचाराचं ते नाहीये. मोडून तोडून एकत्र आणलेले हे सगळे जण जमलेले आहेत आणि त्यांचं फक्त आता टक्केवारी आणि सत्ता टिकवणं याच्यावर सगळं चाललेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. राज्य शिखर बँकेचा क्लोजर रिपोर्ट जो आहे तो ईडीने नाकारलेला आहे, त्याला विरोध केलेला आहे. आणि आता त्याकडे कसं पाहता, कारण की अनेक कारखानदार त्याच्यामध्ये समावेश आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. ठीक आहे, त्या राज्य सहकारी बँकेच्या बाबतीतल्या निर्णयाच्या बाबतीतल्या काही गोष्टी असतील तर त्यातले बारकावे आज मजजवळ नाहीत. थोडंसं तुम्ही निधी वाटपावरती आता मुद्दा उपस्थित केला की सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवरती अन्याय झाला. आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमी योग्य वाटप निधीचा झाला नाही तर त्याचा फटका विरोधकांना बसू शकतो. असं आहे की जनता हे सगळं पाहत असते आणि हा अन्याय पाहत असते. तुम्ही जे राजकारण करते भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र महायुती आपण त्यांना म्हणतो, त्यांनी राजकारण सर्वसामान्य माणसाची करू नये. म्हणजे तुमचे रस्त्याचे कामं होणार नाही एखाद्या मतदारसंघात तर त्याचे जे खड्डे असतील त्याचा त्रास हा शेवटी राग जे काढणार आहे ते महायुतीवर राग काढणार आहेत. त्या आमदाराचा त्यामध्ये काही दोष नाही, कारण ज्या सिस्टीम होत्या चांगल्या पुरंपार चाललेल्या वर्षानुवर्ष चालल्या त्या मोडण्याचं काम महायुती करते आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये देखील आता लाडकी बहीण योजना जी आहे ती येण्याच्या अनुषंगाने आर्थिक बोजा वाढेल. तेव्हा याच्यामध्ये एकच आहे की सवंग काही निर्णय ते घेतील आजच्या बजेटला, ते फक्त मतं मिळवण्याकरता घेतील, राज्य पुढे नेण्याकरता नाही. आणि महाराष्ट्राची जनता फार सुज्ञ आहे हे आताच आपल्या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये समजलेलं आहे. त्यामुळे काही घेतलं तरी हे फसवणूक करतायत हे लक्षात येईल. आता खरं म्हणजे शेतकऱ्याची अवस्था अशी की दुधाचं आत्ताच आपण पाहिलं, आजच 25-27 रुपये दुधाचा दर झालेला आहे का जो 35, 38, 40 असला पाहिजे. आता सोयाबीनचे असे हाल चाललेले आहेत, कापसाच्या बाबतीत हाल झालेले आहेत. कोणतंही कशातच परवडत नाही ही जर स्थिती होणार असेल तर शेतकऱ्याला शेवटी जे कर्ज असतं डोक्यावर त्याचा परिणाम तो आत्महत्येकडे तो जात असतो, ते कुटुंब निराधार होत असतं.
दुर्दैवानं हे सरकार शेतकऱ्यांचं नाही, सर्वसामान्य जनतेचं नाही, ते धनदांडग्या व्यापाऱ्यांचं सरकार आहे. काही मंडळीचं मुठभर लोकांचं ते निर्णय शेतकऱ्याच्या दृष्टीने घेत नाही, परिणाम मात्र आत्महत्येकडे होतो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.